Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about 5th standard English topic all about money. All about money म्हणजे सर्व काही पैशाविषयी. It means we are going to see all information about money in this topic. Look, listen and read with me. पहा, ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. We all need money to buy things and to pay people who work for us. आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासते किंवा आवश्यक वाटते. आणि जी माणसे आपलं काहीतरी काम करतात त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना पैसे देण्यासाठी सुद्धा आपल्याला पैशाची गरज भासते. वी म्हणजे आपण, ऑल म्हणजे सर्व, नीड म्हणजे गरज, मनी म्हणजे पैसा रुपये, थिंग्स म्हणजे वस्तू, पे म्हणजे पैसे देणे. बट व्हॉट इज मनी? हू इन्व्हेंटेड मनी? परंतु पैसा म्हणजे नेमकं काय आहे आणि कोणी शोध लावला या पैशाचा? इन्व्हेंटेड म्हणजे शोध लावला. हू म्हणजे कोणी, कोण. टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. आज आपण पैसा हा नाण्यांच्या आणि नोटांच्या स्वरूपात बघणार आहोत. सी म्हणजे पाहणे, कॉइन्स म्हणजे नाणे, नोट्स म्हणजे नोट. करन्सी, कॅश मनी. करन्सी म्हणजे चलन, कॅश मनी म्हणजे नगद पैसे. नाउ हिअर 2 columns आर गिवन, 1 column फॉर कॉइन्स अँड 2nd column फॉर नोट्स. येथे 2 कॉलम दिलेले आहेत. एक कॉलम हा नाण्यांसाठी आहे आणि दुसरा कॉलम हा नोटांसाठी आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द कॉलम ऑफ कॉइन्स. अ 50 पैसे कॉइन, 50 पैशाचे नाणे. 50 पैसे म्हणजे 50 पैसे. अ 1 रुपी कॉइन, 1 रुपयाचे नाणे. 1 रुपी म्हणजे 1 रुपया. अ 5 रुपी कॉइन म्हणजे 5 रुपयाचे नाणे. अ 10 रुपी कॉइन म्हणजे 10 रुपयाचे नाणे. नाउ वी सी द सेकंड कॉलम विच इज फॉर नोट्स. अ 5 रुपी नोट, 5 रुपयांची नोट. अ 10 रुपी नोट, 10 रुपयाची नोट. 20 रुपीज, 20 रुपयाची नोट. 50 रुपीज, 50 रुपयाची नोट. 100 रुपीज नोट, 100 रुपयाची नोट. 500 रुपीज नोट, 500 रुपयाची नोट. 1000 रुपीज नोट म्हणजे 1000 रुपयाची नोट. बट फ्रेंड्स, दिस नोट इज नॉट अवेलेबल इन मार्केट. नाउ वी हॅव 2000 रुपी नोट. These are the coins and notes we use in India. हे आहेत नाणे आणि ह्या आहेत वेगवेगळ्या नोटा ज्या आपण भारतामध्ये उपयोग करतो. बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉइन्स अँड नोट्स. परंतु वेगवेगळे देश हे वेगवेगळे नाणे आणि वेगवेगळ्या नोटांचा उपयोग करतात. देअर मनी इज नोन बाय डिफरंट नेम्स. त्यांचे पैसे हे वेगळ्या नावाने ओळखले जातात. इन द युनायटेड स्टेट्स दे यूज डॉलर्स. संयुक्त राष्ट्रामध्ये डॉलरचा उपयोग केला जातो. म्हणजे संयुक्त राष्ट्रातील पैशाला डॉलर असे म्हणतात. हाऊ वी काउंट आवर मनी इन रुपये. इन सेम वे द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स दे आर काउंटिंग देअर मनी इन डॉलर. भारतामध्ये आपण रुपयामध्ये गिनती करतो, तसेच संयुक्त राष्ट्रामध्ये डॉलरमध्ये पैशाची गिनती केली जाते. इन इंग्लंड दे यूज पाऊंड्स. इंग्लंडमध्ये पाऊंडचा उपयोग केला जातो. बट लॉंग ॲगो पीपल डिड नॉट यूज कॉइन्स अँड नोट्स. परंतु फार वर्षापूर्वी लोक नाणे किंवा नोटा यांचा उपयोग करत नव्हते. बट म्हणजे परंतु, लॉंग ॲगो म्हणजे फार वर्षापूर्वी. दे एक्सचेंज्ड वन थिंग फॉर अनादर.
त्या काळामध्ये लोक वस्तूंची अदलाबदल करत होते. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे किंवा दुसऱ्या वस्तूच्या बदल्यात एक आपल्याकडली वस्तू समोरच्या व्यक्तीला देणे. एक्सचेंज म्हणजे अदलाबदली, वस्तूंची अदलाबदली करणे. दिस वॉज नोन ॲज बार्टर आणि यालाच बार्टर असे म्हणत. बार्टर म्हणजे वस्तूंची अदलाबदल करून व्यापार करणे. इट मे सीम अनबिलिव्हेबल बट लॉंग ॲगो पीपल इवन यूज्ड स्पेशल स्टोन्स ॲज मनी. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे की फार वर्षापूर्वी लोक विशिष्ट प्रकारच्या दगडाचा पैसा म्हणून उपयोग करत होते. अनबिलिव्हेबल म्हणजे विश्वास न ठेवण्यासारखे. स्पेशल स्टोन्स म्हणजे विशिष्ट प्रकारचे दगड. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी धिस मनी. कल्पना करा की दगडाच्या स्वरूपात जर पैसे असतील तर त्याचे वहन करणे किंवा कॅरी करणे किती कठीण असेल. इमॅजिन म्हणजे कल्पना, डिफिकल्ट म्हणजे कठीण, हाऊ डिफिकल्ट म्हणजे किती कठीण. कॅरी म्हणजे वहन करणे. पीपल ऑल्सो यूज्ड ब्रिक्स ऑफ साल्ट, शेल्स अँड कॉरीज ॲज मनी इन द पास्ट. भूतकाळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये लोक मिठाच्या विटा, टरफले आणि कवड्या यांचासुद्धा उपयोग पैसा म्हणून करत होते. ब्रिक्स म्हणजे विटा, साल्ट म्हणजे मीठ, शेल्स म्हणजे टरफले, कॉरीज म्हणजे कवड्या. पास्ट म्हणजे भूतकाळ. दे गेव ग्रेन, फार्म प्रोड्यूस, कॅटल, गोड्स, चिकन्स एट्सेट्रा in returns for things like clothes, tools and implements or as wages. त्या काळामध्ये लोक कपड्यांच्या बदलात किंवा वेगवेगळ्या वस्तूंच्या बदलात किंवा वेगवेगळ्या साधनांच्या किंवा वेतनाच्या बदल्यामध्ये धान्य किंवा शेतात पिकवलेले वेगवेगळे पदार्थ किंवा गाय, बकरी, कोंबडी अशा प्रकारच्या गोष्टी किंवा वस्तू वेगवेगळ्या साधनांच्या बदल्यामध्ये देत होते किंवा वेतनाच्या बदल्यामध्ये देत होते. देन दे बिगॅन टू यूज बिट्स ऑफ प्रेसियस मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर अँड कॉपर ॲज मनी. त्यानंतर लोक मौल्यवान धातू जसे की सोने, चांदी, तांबे यांच्या छोट्या छोट्या तुकड्यांचा उपयोग पैसा म्हणून करू लागले. इट वॉज इझियर टू कॅरी दिस मनी अराउंड. आणि हे पैसे कॅरी करणे किंवा त्यांच्यासोबत वहन करणे सोपे जाऊ लागले. बिगॅन म्हणजे सुरुवात केली, बिट्स म्हणजे छोटा तुकडा, प्रेसियस म्हणजे मौल्यवान, मेटल्स म्हणजे धातू, गोल्ड म्हणजे सोने, सिल्वर म्हणजे चांदी, कॉपर म्हणजे तांबे, इझियर म्हणजे सोपे जाणे. पेपर मनी वॉज फर्स्ट यूज्ड इन चायना अबाउट 1000 years ॲगो. कागदांच्या पैशाचा उपयोग किंवा कागदाच्या नोटांचा उपयोग सर्वात पहिल्यांदा चायनामध्ये 1000 वर्षापूर्वी केला गेला. पेपर मनी म्हणजे कागदांचे पैसे. 1000 years ॲगो म्हणजे 1000 वर्षापूर्वी. पेपर मनी ऑर नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन बट अ नोट इज प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. कागदाच्या पैशाची स्वतःची अशी काही किंमत नसते, परंतु त्या कागदावर जो आकडा लिहिलेला आहे तेवढ्या पैशाची हमी ती नोट देत असते. व्हॅल्यू म्हणजे किंमत, प्रॉमिस म्हणजे वादा किंवा वचन, ओन म्हणजे स्वतःचे. These notes are printed by the government. No one else is allowed to print notes. ह्या नोटा सरकारद्वारे छापल्या जातात. कोणालाही वैयक्तिकपणे ह्या नोटा छापण्याचा अधिकार नाही. प्रिंट म्हणजे छापणे, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, अलाव म्हणजे परवानगी. यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. तुम्ही केव्हाही तुमच्या पैशाचा उपयोग काळजीपूर्वक करायला हवा. You should not write on the notes or tear or crumple the notes or damage them in any way. कधीही नोटांवर काही लिहू नका किंवा नोटांना चुरगाळू नका किंवा कसल्याही प्रकारे नोटांना खराब करू नका. त्यामुळे तुमचेच नुकसान होऊ शकते. राईट म्हणजे लिहिणे, टियर म्हणजे फाडणे, क्रम्पल म्हणजे चुरगाळणे, डॅमेज म्हणजे खराब करणे. यू शुड ऑल्सो बी केअरफुल व्हेन यू स्पेंड मनी.
पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. तुम्ही जेव्हा पैसे खर्च करत असता तेव्हासुद्धा काळजी घ्यायला हवी, कारण पैसे कमावण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागतात. केअरफुल म्हणजे काळजी घेणे, स्पेंड म्हणजे खर्च करणे, वर्क हार्ड म्हणजे कष्ट, अर्न म्हणजे कमावणे. In this way we completed this lesson. Okay friends, we meet in the next video with different subject. Goodbye, namaste, take care.